सिनियर आहे. भेट अशी म्हणजे मी मला एक 2 दिवस आधी फोन आला होता माझ्या एका मित्राचा की सिरियलमध्ये काम करशील का. तर एक नाटकात काम करणाऱ्या लोकांना सिरियलबद्दल जो काही आकस असतो तसा मला तो होता त्यावेळेसचा. आणि मग मी म्हटलं अरे नाही यार सिरियल वगैरे मला नाही झेपणार वगैरे. तर तो म्हटलं तू नोकरी करत होतं की नाही. मग ही नोकरी समज तू म्हणजे तुला तुझं कलेला सपोर्ट करण्यासाठीचे पैसे समज आणि कर हे काम. तर मला ते वाक्य पटलं आणि मग मी हो म्हटलं तेव्हा. मग आर्थिक वगैरे काही गप्पा झाल्या आमच्या. मग मी गेलो शूटला. तेव्हा तिथे मला ती स्टोरी सांगितली की असं असं आहे. तो एक सुबोध गुप्ते नावाचं कॅरेक्टर आहे. ते सोलापूरचं आहे. पहिल्यांदा सोलापूर सांगितलं होतं. हां ते सोलापूरचं आहे. असं असं त्याची बायको वारली आहे. मुलाचा जन्मातच म्हणजे मुलगा आणि बायको दोघंही वारलेले. तो एकटा आहे त्यामुळे तो दारूचा अधीन आहे वगैरे असं असं ते कॅरेक्टर आहे. पण जर का पुढे चांगलं चाललं ते तर बहुधा तुझं एक लग्न होणार आहे. तर ते श्वेता मिंदळे नामक एक प्राणी आहे त्याच्याबरोबर म्हणजे मी म्हणतात त्याच्याबरोबर तुझं लग्न होणार. तर मी आपला टेन्शनमध्येच होतो कारण मला त्यातलं काही कळत नव्हतं. ऑडिशन नव्हती दिली. ऑडिशन नव्हती. मी माझी काहीतरी लुक टेस्ट होती आणि कॉस्ट्युम ट्रायल आणि लुक टेस्ट असं. हां तर ह्या काही कन्सेप्ट मला त्यावेळेस काहीही माहीत नव्हतं. तर मी ते कॉस्ट्युम ट्रायल आणि लुक टेस्ट आहे आणि मग लुक टेस्टला पण आपण कधी कधी नापास होतो वगैरे. तर मी ते सांगूनच आलो होतो तिकडे. म्हणजे मी आधी तुला थोडं बेस देतोय म्हणजे मग मी सांगेन काय झालं ते कसे भेटलो आम्ही. तर कॉस्ट्युम ट्रायल आहे आणि लुक टेस्ट आहे. म्हटलं अरे यार लुक टेस्टमध्ये नापास झालो तर घरी पाठवतील. मी एवढा खर्च करून आलोय मी इथं ठाण्याला. हे नकोच होतं. नव्हतं करायला हवं आपण असं वगैरे मला वाटलं. तर ते लुक टेस्ट वगैरे झाली आणि सर ओके असं मला ते आलं. मी 2 दिवस आधीपासून तिथल्या प्रोडक्शनवाला म्हणत होतो स्क्रिप्ट पाठव मला. मी डेली सोप करताना त्याचा पहिला डेली सोप होता. सो मला काही त्यातलं हे नव्हतं कारण नाटकाला आपल्याला दीड महिन्या आधी स्क्रिप्ट वगैरे सगळं मिळतं. म्हटलं स्क्रिप्ट पाठव मला. तो काही मला उत्तर देत नव्हता त्याचं. आणि मी ते भंजाळलेला फिरत होतो सेटवर आणि अशी बारीक असे दरवाजा बंद होता होता ही मला दिसली अशी तिकडे. आणि मग तिने पण अशी खुन्नसनी माझ्याकडे बघितली. का खुन्नस का. हा म्हणजे तिला पण सांगितलं होतं की हा आहे त्याच्याबरोबर. आणि तू जेव्हा बघितलंस ना तेव्हाच हा असा दरवाजातून बाहेर पडून जात होता जेंट्स मेकअप रूम मधून आणि मी इकडे बसले होते आणि आमचे दिग्दर्शक आमच्या बरोबर होते आणि त्यांनी मला सांगितलं की तो बाहेर पडला ना तो सुबोध गुप्ते म्हणून कास्ट होईल तुझ्या अपोजिट आहे तो. म्हटलं हो का बरं एवढंच झालं होतं कारण काहीच माहिती नव्हतं. बघितलं होतं असं म्हणजे की कोणीतरी तुच्छ व्यक्ती का चाललाय इथून. कोण आहे हा काय ऍटिट्यूड मध्ये गेला हा पहिला डोक्यात आलेला विचार होता. आणि मी बोलतच नाही त्यामुळे ऍटिट्यूड वाटणं फार साहजिक आहे. मी बोलत नाही पहिल्याच भेटीत कोणा. बरं ह्याच्याशी काय बोलणार ह्याला ना कधी बघितलं होतं ना ह्याच्याबद्दल काही माहिती आहे. त्यात तो पुण्याचा आहे. पहिला डेली सोप आहे काहीच माहिती नाही आहे. मी नाही बोलणार ह्याच्याशी. ह्याला बोलायचं असेल तर येऊन बोलेल कारण मी सिनियर आहे. मी सिनियर आहे वगैरे हे दिसत होतं मला असं. आणि मला जीव तोडून असं झालं होतं की जर हिच्याबरोबर सीन असेल तर रिहर्सल तर करायला लागेल मला. बरं इथे रिहर्सल करतात की नाही काय असतं सीन हातात आल्यानंतर मला काहीच माहित नाही. पहिलीच मालिका पहिल्यांदा मी फक्त बिथरलेला एक तिथे हिंडत होतो साधारणतः. मी तोपर्यंत त्यांनी फक्त नाटकात कामं केली होती. पुण्यात डेली सोप पहिला आणि सगळंच वातावरण त्याच्यासाठी खूप नवीन होतं. त्यामुळे ना ते असं दिसायचं की असं ना नवीन कोणीतरी आले आणि असं एक बावरलेलं बघत असतात ना की अरे हे असं आहे का असं आहे. तो आत्ताचा विचार आहे तुझा. हा त्यावेळेला नव्हतं कोण आलाय बसलाय. बरं रिहर्सल करायचे तर त्यांनी माझ्याकडे यावं विचारायला की आपण रिहर्सल करूया का. मी नाही जाऊन विचारणार.